गाव माझा न्यूज, गावाचा विकास देशाचा विकास। विना अनुदानित शिक्षक संघटनेने मराठवाड्याचे पदवीधर आमदार सतीश चव्हाणांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला। पदवीधर आमदार निवडणूक असल्याने आमदार सतीश चव्हाण यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना भोकरदन तालुक्यातील विना अनुदानित शिक्षकांनी न्यू हायस्कूल समोरच आमदार सतीश चव्हाणांना काळे झेंडे दाखवल्याने चव्हाण संतप्त झाले होते। शिक्षकांनी निवेदन सादर केले। यानंतर शिक्षक आपलं मत व्यक्त करत असताना चव्हाण यांनी त्यांना चांगलाच दम भरलाय। आता तुम्हीच बघा कसा भरलाय दम। नेमके काय म्हणाले आमदार सतीश चव्हाण? दर मंगळवार बुधवार आम्ही तिथे जातोय। हे सगळं झाल्यानंतर आमचीच बैठक झाली। आम्ही मागे लागलो की बाबा ते प्रचलित शब्द काढल्यानंतर किती बोजा येतो। मागच्या 19 महिन्याचा असा आहे सरकारमध्ये जेव्हा घोषणा होते की मागच्या 1 एप्रिलपासून 13 सप्टेंबर भाजपने काय दिलं? नुसता GR दिला। तुमच्या हातात पैसे दिले का? दिलं साहेब, दिलं त्यांनी साहेब, त्यांनी दिलं। त्यांच्याकडे जा तुम्ही आता। आता शासन तुमचं आहे साहेब, असं नाही म्हणू शकत तुम्ही। शासन तुमचं आहे साहेब। मी काय इलेक्शन मध्ये घाबरणार माणूस? तुम्ही कसं बोलताय तसं आम्ही बोलताय। मी काय इलेक्शन म्हणून घाबरणारा माणूस नाही। विना अनुदानित शिक्षकांशी बोलत असताना म्हणाले की सरकारच्या तिजोरीवर कर्ज बोजा झालाय। दरम्यान निषेधार्थ शिक्षकाने आमदार सतीश चव्हाण यांना प्रत्युत्तर म्हणून येथील प्रश्न उपस्थित केला। मी सतीश भाऊ चव्हाण यांना भेटलो असता त्यांनी आम्हाला सांगितलं की शिक्षकांचा वेतनाचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर राज्यावर जवळपास 5,000 कोटी रुपयाचा बोजा पडतो। मी या ठिकाणी शिक्षक संघटनेच्या वतीनं व माझ्या पूर्ण शिक्षकांच्या बांधवाच्या वतीनं शासनाला त्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारतो की साहेब आपण याचं उत्तर द्यावं की राज्यावर जर शिक्षकांचे पगार करण्यासाठी आपल्यावर जर 5,000 कोटी रुपयाचा बोजा पडत असेल तर या कोरोना काळामध्ये आमदार व खासदार यांचे पगार थांबले का? यांचे महागाई भत्ते थांबले का? व या आमदारांना गाड्या घेण्यासाठी 30-30 लाख रुपयाचं बिनव्याजी कर्ज कसं मिळतं? याचं उत्तरसुद्धा या ठिकाणी आमदार सतीश चव्हाण यांनी अजितदादाकडे विचारावं व शिक्षकांचं जे काही अन्याय झालेला आहे या अन्यायाला जबाबदार पूर्णपणे या ठिकाणी हे शासन आहे आणि या शासनाचा निषेध म्हणून आज आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवले आणि याचं उत्तर येणं हे पूर्णपणे या ठिकाणी या शासनाची जबाबदारी आहे। दरम्यान या सहविचार सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे हे उपस्थित दिसले नसल्याने एकच चर्चा रंगू लागली। गाव माझा न्यूजसाठी भरत लहाने, भोकरदन, जालना।